काम होतं का माझ्याकडे? सत्यजित, खरंच तुम्ही बोला, मी येते. नाही स्वाती, थांब. तुझ्यापेक्षा दुसरं कोणीच जास्त महत्वाचं नाही माझ्यासाठी. सत्या, काय बोलतेस हे? लाईफ पार्टनर निवडलास आणि माझ्याशी असं का वागलास? मग मी काय वागलोय? नकार तुम्ही दिलाय मला. लांबट लावू नको बुद्ध्याचं बोल सत्या. हे बघा वाघमारे, मला फक्त तुमच्या नकाराचं कारण जाणून घ्यायचं होतं आणि ते कळलंय मला. त्यामुळं आपला संबंध संपलाय. पण स्वातीची हरकत नसेल तर आपण मित्र राहू शकतो. काय स्वाती? कंटिन्यू कर. ठीक आहे, नंतर बोलू आपण. वाघमारे गेल्या, तुम्ही पण निघा लवकर. वय पप्या, चल लवकर. वागतो रे, पकडून गेलो असतो ना आपण. अरे वाघमारे मॅडम पोलिस तेवढं लक्षात ठेव. जरा संशय आला असता ना तर आपला खेळ खल्लास झाला असता. मग काय, अरे ह्याला संभाळता संभाळता मला बी धाक दुखवायला लागलं होतं. मला वाटलं की वाघमाऱ्यांना कळते काय आता, पण नशीब आपलं काय कळलं नाही. हे बलमा, पण खरं सांगू, वाघमाऱ्यांचा चेहरा मात्र बघण्यासारखा झाला होता. काही जलस फील करत होत्या. हो, मी पण बघितलं. चालतंय, झालं ना तुमचं काम, निघतो आता मग मी. बरं जाणी. ए जा, काय कुठं जायचं नाहीस तू. अजून थोडे दिवस तुला असंच राहायचंय. काय असंच? नाही नाही, माझ्या पिल्लूला सवय ना असे कपड्याचे. मग सवय करून घ्यायची आणि घरी गेल्यावरच कपडे बदलायचे आणि घरातनं बाहेर पडताना तेच कपडे घालायचे परत. हा, नाही सत्या दादाराव, नाही जमायचे. अरे कशाला दुखी जगू देणार? काय म्हणतात ना का लोक. उलट असं नाही केलं तर लोक तुझ्याबद्दल वाईट म्हणतील. काय म्हणतील? हो पप्या, वाघमाऱ्यानं स्वतःची बहीण मानतो आणि सत्यासारखा एवढा चांगला पोरगा नवरा म्हणून वाघमाऱ्यानं मिळतोय तरी मदत करणार झालाय. अरे तू जर असं नाही राहिला तर वाघमाऱ्यांची आत्या वाघमाऱ्यांचा छळ करल. ते चालणार आहे का तुला? अरे त्यांचं लग्न तर डीजे संघ होईल, हे चालणार आहे का तुला? आणि माझं लग्न जर वाघमाऱ्यांशी झालं नाही ना तर मी मेल्यात जमा होईन. ते चालणार आहे तुला? बलवा, माझ्या नशिबातच प्रेम नाही बघ. कधी तर ती मम्मी आडवी येते, कधी तर ती आत्या आडवी येते आणि कधी तर पप्पी आडवा येतो. हे सत्या दादा, रडणं थांबव बरं तू. अरे मी नाही येणार तुझ्या मंजूताईच्या प्रेमाच्या आड, आणि ते मला पाप बी करायचं नाही. तू सांग आता, तू सांग, तुमच्या दोघांच्या प्रेमासाठी काय बी करायला तयार आहे मी. खरंच? होय. थँक्यू बाबा, थँक्यू. पप्पे ऐक आता, हे कपड्याची सवय करून घे. या कपड्यात तुला सवय झाली तरच आपलं नाटक सुपर डुपर हिट होणार आहे. अरे दादा, पण माझ्या टपरीचं कसं होणार रे? त्याचं टेन्शन तू घेऊ नकोस. टँगो सगळं सांभाळल. तू फक्त हिशोबाला जायचं. संपला विषय. डंट्या डंट्या टिली. सगळ्यांना 1-2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. आधी जॉब तर द्या, त्याशिवाय कसा येणार एक्सपिरियन्स? दीदी, अगं आता तुला काय झालंय वैतागायला? एवढी का चिडलीस?
एवढ्याशा वेळेत एवढ्या जवळ कसं काय जाऊ शकतो हा कुठल्या पोरीच्या? दीदी काय झालं नक्की? तू सत्यदाजींना भेटायला गेलेलीस का? ए आमरे, नाव नको घेऊ त्याचं. एक नंबर तर खोटारडा माणूस आहे. दीदी अगं काय बोलतेस हे? जरा नीट सांग की, काहीच समजणं झाले. आमरे, मी त्याला भेटायला पार्क मध्ये गेले होते, तर तिथे गेल्यावर ही स्वाती आहे माझी लाईफ पार्टनर. तुझ्यापेक्षा दुसरं कोणीच जास्त महत्वाचं नाही माझे. इतके दिवस माझ्यावर प्रेम आहे म्हणून अख्ख्या साताऱ्याला सांगत फिरत होता ना, मग आता काय झालं? एवढ्या कमी दिवसात त्या पोरीच्या एवढ्या जवळ गेला तो. अगं दीदी तू शांत हो बरं. तू बस आधी बस. अगं त्यांच्या काही कमी ओळखी आहेत का? मैत्रीण असेल ती फक्त त्यांची. आमरे, मैत्री नसती तर गळ्यात गळे घालून उभे राहिले नसते. मला म्हणला प्रायव्हेट बोलायचं. असं कसा वागू शकतोय तो? मग ते तरी काय करतील? तुला आठवतंय ना तुला प्रपोज करायला आलेले तेव्हा किती एक्साइटेड होते ते? मी, दाजी, डीजे आणि बलमा दादा. आम्ही कसली भारी तयारी केलेली. पण शेवटी तू काय केलंस? नकारच दिलास ना. मग अशा वेळी दिला असेल त्या पोरीना आधार त्यांना. पण सत्यदाजी असं कसं वागू शकतात दीदीशी? नक्कीच काहीतरी गडबड असणार. त्याशी फसवणूक नाही करणार तिची. दीदी मी काय म्हणते, तू सरळ सरळ सत्यदाजींना विचार. आणि खरंच त्या पोरीचं आणि त्यांचं काय असेल आणि त्यांनाही बरोबर वाटत असेल ना, तर तू सोडून द्या त्यांचा विषय. सत्या, तू जर आता मला सोडलं नाहीस तर मी जीव दे ना माझा. नाही सोडणार. त्यानं सोडला होता का विषय? मी पण नाही सोडणार. अरे सत्या, अरे का बोलवलं एवढ्या रात्री? अगं झोपलो असतो निवांत. अरे मी विचार करतोय, मला ना वाघमाऱ्यांचा चेहरा दिसतोय सारखा सारखा. त्या काय बोलल्या नाहीत पण भडकल्या होत्या माझ्यावर. अरे तेच तर पाहिजे होतं ना आपल्याला, मग कशाला काळजी करतो? अरे तेच पाहिजे होतं आपल्याला, पण आपलाच गेम आपल्यावर पलटला नाही म्हणजे बरं. अरे सत्या, आपला प्लॅन आपल्यावर नाही उलटत, मला फुल गॅरंटी आहे. तर आणि तुला एवढं पण सांगतोय मी की तुला जा विचारासाठी त्यांचा फोन येणार आज. काय खरंच तुला वाटतंय असं? अरे खरंच की? अरे आला की फोन. पुचू नको. ए सोडले पण नाही. सोड म्हणतो ना, तू नको सोड रे. अरे तू एवढायस का रे? कट कशाला केलास? आपलाच प्लॅन आपल्या उलटून नाही असं तुला वाटत असेल तर फोन अजिबात उचलायचा नाही. अरे पण त्या काय म्हणतात ते ऐकून तर घेऊया एकदा. नो नाही नेवर. एक काम कर, तिकडे उलटा बस. इथं बस सांगतो मी. अरे कशाला? अरे जा तरी. अरे काय होणार आहे पण त्यानं? जा बस, तू बस. अरे बलमा पण असं बसून काय करायचं आता? तिकडे दोन करतो फक्त, इकडे बघू नको. अरे येडायस का बलमा तू? इथल्या इथं कशाला फोन करतोय? अरे सत्य, तू बिझीच असं वाटलं पाहिजे. एवढ्या रात्री तू बिझी आहेस म्हणजे त्यांना संशय येणार, आणि संशय आला की त्याची चिडचिड होणार. अक्षर घे. बिझी? एवढ्या रातच्याला कुणाशी बोलत असेल? बलमा, अरे वाघमाऱ्याचा फोन येतोय. येऊन दे, तेच पाहिजे आपल्याला. उचलू नको. बलमा
हा. अरे सारखं सारखं फोन येतोय वाघमाऱ्यांचा. अरे बघ वाघमारे तुझ्याशी बोलाय किती तडपडत्यात, हेच पाहिजे आपल्याला. ते ठीक आहे, पण यातनं जर काय फलत झालं ना तर तुझा कसा ढंटॅटॅटॅन टिलिलिली करतो ते बघ. अरे सत्य विश्वास ठेव माझ्या, सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आलोय मी. आगे आगे देखो होता है क्या, टिलिलिली. अजून सुद्धा बिझी. एवढं कुणाशी बोलतोय, ते पण एवढ्या रात्री. बलमा बघ सारखं सारखं फोन करतात वाघमारे. किती वेळ झाला फोन? 5वा ते 6वा फोन असेल. तू पण नाही येडायस एकदम. तुझ्या नादात काय काय करायला लागते मला. अरे असं आजूबाजूला बसून कधी कोण फोनवर बोलतोय? लोक हसतील आपल्यावर. आपण बोलू शकतो, आपण काय करू शकतो. टिलिलिली. एवढ्या राज्याला कधीच बोलत नाही सत्या कुणाशी. मग आता काय झालं? ती पोरगी आयुष्यात येऊन पण काय जास्त दिवस नाही झाले, तरी पण एवढी जवळीक. मी फोन करते ती त्याला दिसत नसेल का? तरी पण माझा फोन उचलत नाही. बसला असेल त्या पोरीशी गुळगुळ कर. नाही, मला नाही चालायचं. उद्याच्या उद्या त्याच्या घरी जाऊन सोक्षमोक्ष लावणार मी. ए सावकाश रे, त्यात काचेचं सामान आहे सगळं. हो 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 हो. हळू हळू. कुठे हे व्यवस्थित ठेव पलीकडच्या बाजूला. आणि आतमध्ये फ्रीज आहे, त्याला धक्का लावू नका. जयदीप, मी काय म्हणते, मूवी नाहीत का नाही, तेच बंगल्याची सगळ्यात भारी खोली घेऊन टाकू. कामाचं बघा आधी. पप्पा, आमच्या रूम मध्ये टीव्ही पाहिजे, मम्मी आम्हाला बघू देत नाही. बर ठीक आहे, बघू आपण नवीन घरात गेल्यावर. मायाचं फोन. हॅलो. काय हो चित्तरकार, तुम्हाला काय लाजबीज वाटते का नाही? बायको इथं जेलमध्ये असताना एकटाच तोंड दाखवून गेला तुम्ही. अहो मला बाहेर काढण्यासाठी काय प्रयत्न करणार आहेत का नाही तुम्ही? आणि मला ठावाय तिथं माझं लेकरू कुकरू वागरू माझ्यासाठी प्रयत्न करत असेल, पण त्याला मी तुम्ही लेकरू देणार नाही. अगं माया, का वागेन मी असा? किती जरी झालं तर तू माझी बायको आहेस. हे बघ माया, मी आणि सत्या आम्ही किती प्रयत्न करतोय, पण कुठला वकील तयारच होत नाहीये तुम्हाला सोडवायला. त्यात तुम्ही पोलिसांना जबाब देऊन बसलाय की धमकी तुम्हीच दिली म्हणून. हे बघ माया, आता फक्त देवाकडे एवढीच प्रार्थना कर की मंजू सुखरूप घरी येऊ देत, आणि तिने पोलिसांना जबाब दिला तरच तुम्ही सुटाल. आणि माया, कायद्याने जरी काय होत नसलं तरी आम्ही देवाकडे प्रार्थना करतोय. तू सांगितल्याप्रमाणे नवीन घरातही आता शिफ्ट व्हायला लागलोय, आता त्याच कामात आहे आम्ही. तो गुरुजींच्या सल्ल्यावर विश्वास ठेव, नवीन घरात गेल्यावर सगळं चांगलं घडेल. ठेव आता. पप्पा, मम्मीची जरी चूक असली ना तरी एक मुलगा म्हणून लय अपराधी वाटतंय मला. सत्या, अरे वाईट तर मलाही खूप वाटतंय, पण मायाला तिच्या कर्माची फळं भोगू देत काही दिवस. कदाचित या निमित्ताने तरी तिचे डोळे उघडतील. धनुजीराव, डबा झालाय, घेऊन जा. येऊ का? मोरे साहेब, जाधव साहेब, मामी मोरे साहेब आणि जाधव साहेब आले. ए मंजू,
अरे साहेब या की या 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 या, बसा. या सर या. सर भारती मावशी मंजू अगं बरी आहेस ना? काही त्रास बीस नाही ना दिला त्यांनी? मारलं वगैरे नाही ना? अहो भारती मॅडम किती प्रश्न विचारताय. आत्ताच एका धक्क्यातनं सावरली आहे ती. हा आधी बसा. बसू बस सर. कशीच मंजू? ठीक आहे. नाही म्हणजे तुला कुणी काही धमकी वगैरे दिली नाही ना? नाही धमकी नाही दिली काही. मला तर त्या किडनॅपरचं काही मोटिव्हच नाही कळाला. नाही म्हणजे आधी किडनॅप केलं, मग पैशासाठी फोन केला आणि आता पैसे न घेता सोडून दिलं. म्हणजे असं का केलं असेल त्यांनी? मंजू, ती माणसं कोण होती? कोणत्या टोळीची होती तुला कळालं का? नाही सर, सगळ्यांनी मास्क लावला होता तोंडाला. काही कळालंच नाही कोण आहे काय. नाही पण मग अचानक तुला त्यांनी सोडून का दिलं असावं? सर मी पोलीस आहे ते त्यांना कळालं असेल आणि घाबरले असतील. त्यात अख्खी पोलीस फोर्स मला शोधायला बाहेर पडले म्हणल्यावर घाबरून सोडले असतील मला. ती शक्यता आहेच. शेवटी एका पोलीस अधिकाऱ्याला किडनॅप केलं म्हटल्यावर त्याचे काय परिणाम होतील याची कल्पना त्यांनाही असेलच. समज तर यायलाच पाहिजे सर. शिवाय आपल्या कलिगला हात लावलाय म्हणल्यावर आकाश पातळ एक केला असता. आपण सर मी आता आवरून येणारच होते पोलीस स्टेशनला. अगं मंजू, त्याची काही आवश्यकता नाही. हे बघ, आत्ताच मोठ्या संकटातनं बाहेर पडलीस तू, त्यामुळे काही घाई नाहीये. थोडे दिवस आराम कर. मला तर वाटतं काही दिवस सुट्टी घे. ठीक आहे सर. मामी ते चहा विचार. तुम्ही बसा, मी चहा टाकते तुमच्यासाठी. नाही नाही, चहाची काही आवश्यकता नाहीये. खरं तर आम्ही मंजू व्यवस्थित आहे का, ठीक आहे का, एवढंच पाहायला नव्हतं. चला येऊ आम्ही. मंजू काळजी घे ग, आणि काय लागलं तर सांगा. अरे हो, तुमची आत्याबाई, त्यांना काही दिवस कोठडीतच ठेवावं लागेल. आऊसाहेब काही दिवस कशाला? पाहिजे तेवढे दिवस कोठडीत ठेवा. हवं तर खटला करा त्यांच्यावर. चांगले सुतासारखे सरळ होऊन बाहेर येतील म्हणजे. बरोबर बोलतेस तू आमरे. ठेवत तर ना कोठडीत. नाही म्हणजे माझे मम्मी पप्पा आहेत, पण त्यांनी चूक केली तर शिक्षा भोगावी लागलच की त्यांना. बरोबर आहे, त्यांना त्यांच्या चुकीची शिक्षा मिळालीच पाहिजे. होय. ठीक आहे, बघतो आम्ही. चला. आमरे, मला काय आत्यानी मम्मी साहेबांनी किडनॅप केलं नव्हतं. मग त्यांनी शिक्षा का भोगायची? दिदे, त्यांनी किडनॅप करायला पण पुढे मागं बघितलं नसतं. आणि असं पण मारायची धमकी दिलेलीच की. होय. आणि म्हणजे तुझ्यात आणि सत्यादादामध्ये लय आडकाठी घातली मम्मी पप्पांनी, आणि या टायमाला तर करच केलाय त्यांनी. मला तर वाटतं ना, तुझं आणि सत्यादादाचं लगीन होईपर्यंत त्यांना आतमध्येच ठेवून घ्यावं. एकदम बरोबर बोल. घरात पण शांत शांत वाटते. नशीब. बोलता बोलता लक्षात आली. आई, मी जरा सत्याकडे जाऊन येते. कधी निघणार वाघमारे? निघतील निघतील.
हॅलो दादा म्हणजे ताई निघाली. हा ठीक आहे. बलमा निघाल्यात वाघमारे. चल त्यांच्या आधी आपल्याला पोचायला पाहिजे. पप्याला ह्याच टपरीवर पोरगी पटली, मला पण याच टपरीवर पोरगी पटणार आहे. मला वाटतंय ही पटन मला. बघतो. बोला मॅडम, काय पाहिजे? हा, चहा, कॉफी, ब्लॅक टी, समोसा, क्रीम रोल, बिस्किट, काय काय पाहिजे सगळंच आमच्याकडे. तुम्ही फक्त मागा हो, सगळं देतो. आज उद्ध्वस्त होऊन जावे. काय पाहिजे बोला तुम्ही फक्त. हा, कालची कमाई किती झाली? आई ग, रवानी आवाज आहे. आवाज कसा का ना, पोरगी मनाने चांगली असेल. सांगतो की एका दिवसाचं कशाला, अख्ख्या महिन्याचं सांगतो. सांग ना आता, का मुहूर्त बघणार आहे? हो हो सांगतो सांगतो की. असा हक्क दाखवायच्या आधी एकमेकांना समजून घेऊ आपण. तू तुझ्याबद्दल मला सांग, मी माझ्याबद्दल तुला सांगतो. आधी मैत्री होऊ दे आणि मग पुढे जाऊन आपण. पुढं काय? पुढे जान, आधी बायको तर हो की. आयुष्यभर तुला हिशोब सांगत राहीन मी. अरे झपाटा. अरे पप्पे, मी पप्पे. माझा आवाज बी ओळखला नाही वय. झपाटा दिल का नाही? अयो पप्पे आला का तू आहे वय? अरे एका रात्री तेवढा कसा बदललास तू? अरे बाबा काय सांगू तुला, सत्य दादा मला इथनं घेऊन गेला. आणि जाऊ दे आता, काय थोडे पैसे दे, सत्य दादाकडे जायचंय मला. एवढे बस बस. नशीबच खराब आहे. कधी नाही ते पोरगी चांगली वाटली, ती पण पप्याने गेली. म्हणजे ताई कुठं? सत्याच्या घरी चाल. अगं सत्या दादानी फॅमिली सोनगावला शिफ्ट झाली. मम्मी साहेबांच्या बहिणीचा बंगला आहे ना तिकडं.